गुड आफ्टरनून. सन्माननीय विचारमंच, या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मोरे मॅडम, मला ज्यांनी इथं आमंत्रित केलं ते देसाई सर, आत्ताच माझी ओळख करून दिली त्या हजारे मॅडम, माझ्या अगदी घराजवळ असणाऱ्या पीरजादे मॅडम आणि सर्व रयत सेवक वर्ग आणि माझ्या मैत्रिणींना. कसं असतं, काही वक्ते विषय दिला की तासभर बोलतात आणि काही वक्त्यांना काहीही विषय नसताना 2-2 तास बोलतात. तुमच्या आणि माझ्या सुदैवानं संयोजकांनी माझ्यासमोर काही विषय ठेवले होते आणि त्यातला मी एक विषय निवडला, तो म्हणजे व्यक्तिमत्व विकास, जो माझ्या अगदी आवडीचा, जवळचा आणि जिव्हाळ्याचा आहे. आणि त्या विषयाला धरूनच मी काही मतं, काही गोष्टी तुमच्यासमोर मांडणार आहे. सुरुवात करण्यापूर्वी मला उल्लेख करावा लागेल, अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या, 18 विश्व दारिद्र्य उराशी असलेल्या, हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या आणि वर्गव्यवस्थेच्या चौकटीमध्ये पिचलेल्या अशा बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश देऊन त्यांचा उद्धार करणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्या त्या कार्याला तितक्या सामर्थ्याने साथ देणाऱ्या आमच्या रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, या माऊलीच्या नावे चालू असलेलं हे विद्यालय आणि या विद्यालयामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात. कवी माधव थोरात लक्ष्मीबाईंचं वर्णन करताना म्हणतात, मी येता येता काही बोर्ड वाचले आणि तिथं मला 2 बोर्ड दिसले. एक आहे रयत गीत, रयते मधुनी नव्या युगाचा हो नभाला पडत हो आहे. किती सुंदर लाईन आहेत ना. रयते मधुनी नव्या युगाचं, तुम्ही जे आहात हे नव्या युगाची माणसं आहेत आणि तुम्हाला घडवण्याचं काम ही रयत शिक्षण संस्था करते. आणि त्याच्याच बाजूला मला आणखी लक्ष्मीबाईंवर केलेली कविता दिसली. तिथं माधव थोरात नावाचा कवी म्हणतो, जाता जाता वेळ मिळाला तर वाचून जा दोन्ही कविता. माधव थोरात म्हणतात, कर्ण लाजूनी विचारी, पहिल्याच 2 लाईन आहेत बघा, कर्ण लाजूनी विचारी व्हेरी गुड. अरे आभाळा एवढे मोठे हिला कुणी दिले मन. कर्ण हा महाभारतातलं एक रंगवलेलं पात्र आहे, बरोबर आहे ना. आणि तो त्याच्या दानशूरपणासाठी ओळखला जातो, तो त्याच्या मैत्रीसाठी ओळखला जातो. हे तर एक रंगवलेलं पात्र आहे कर्ण, पण खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये आभाळा एवढं मोठं मन घेऊन जगणारी आमची रयत माऊली लक्ष्मीबाई आणि बहुजनांचा उद्धार करणारे कर्मवीर, या दोघांच्या कार्याला त्रिवार अभिवादन करते आणि मी माझ्या विषयाकडे वळते. ही जी रयत शिक्षण संस्था आहे, ज्याच्यामध्ये मी गेली 19 वर्ष रयतची चिटकून आहे. माझं वय आहे 35 वर्ष. 35 वर्षातली 19 वर्ष, जवळपास 20 वर्ष माझी या रयत शिक्षण संस्थेच्या या वटवृक्षाच्या सावलीखाली गेली. आणि त्यामुळे मला वाटतं कदाचित फारशी झळ मला आयुष्याची नाही बसली. या रयतची संस्कृती सांगताना एक कवी म्हणतो, पाकी फुट्या पाखरासी पवित्र असा वटवृक्ष रोविला, पाकी फुट्या पाखरासी पवित्र असा वटवृक्ष रोविला, जो वस्तीला आला त्याला ताटामधला घास दिला. जो वस्तीला आला त्याला ताटामधला घास दिला. ही ताटामधली घास देण्याची जी संस्कृती आहे ती संस्कृती रयतची आहे. आणि त्या संस्कृतीमध्ये त्या वटवृक्षाच्या सावलीखाली तुम्ही शिक्षण घेत आहात आणि आमच्यासारखी लोक ज्ञानदानाचं काम करत आहेत. याच्यासारखी अभिमानाची आणि गौरवाची दुसरी कोणतीही गोष्ट नाही. निश्चितपणे रयतच्या वटवृक्षाखाली वावरणारा माणूस हा त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही करतो, धडपडतो. कारण आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे काय?
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. स्वावलंबनाची सुरुवात, स्वावलंबाचं बीजारोपण या रयतच्या मातीमध्ये, या रयतच्या कुशीमध्ये केलं जातं आणि म्हणून तो माणूस पडत नाही, धडपडेल पण तो पडणार नाही. आजचा विषय व्यक्तिमत्व विकास. किती, मला वाटतं 5वी ते 10वी पर्यंतच्या मुली आहेत. मी बऱ्याचशाच महाविद्यालयांना गेली आहे, 22 तरी ऑलमोस्ट मी कॉलेजेसना पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व्हिजिट केली आहे. पण आत्तापर्यंत मी बोलत आले ते सिनियर महाविद्यालयातील मुलांशी, आणि आज मी पालकांशी पण मला 2 वेळा बोलण्याचा संधी मिळाली होती. पालकांच्या सोबत पण मी बालपण हरवत चाललं आहे, पालकत्व काय असावं ह्या विषयावरती बोललेली आहे. पण पहिली अशी वेळ आहे की तुमच्यासारखी छोटी छोटी मुलं मुली माझ्यासमोर आहेत आणि नेमकं माझे शब्द तुम्हाला पचतील का, ते तुमच्याकडे रुजतील का, ते तुम्हाला समजतील का, ते तुम्ही आचरणात आणाल का, अशा थोड्याशा शंका माझ्या मनामध्ये आहेत. पण तुमचा आत्तापर्यंतचा रिस्पॉन्स बघता मला असं वाटतं की तुम्ही खूप खूप सिन्सिअर आहात, गोड आहात, गुणी आहात, ज्ञानी आहात आणि निश्चितपणे रयतेचा झेंडा तुम्ही, रयतेचा झेंडा आम्ही 7 समुद्रापलीकडे घेऊन जाणार आहोत, तेवढं कॅलिबर तुमच्यामध्ये आहे. गेली 14 वर्ष काम करत असताना रामानगर कॉलेज असेल, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा असेल, धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा असेल आणि सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड असेल, अशा या 4 महाविद्यालयामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली. आणि त्यामधून मला जे काही शिकता आलं, मला जे काही अभ्यासता आलं, मला जे काही अनुभवता आलं, त्या अनुभवातले काही गोष्टी मी तुमच्यासमोर एक शिक्षक म्हणून नाही तर एक मैत्रीण, तुमची मोठी बहीण आहे ना, एक घरातली मेंबर या अर्थाने तुमच्यासमोर काही गोष्टी मांडणार आहेत. तुम्हाला जे जे आवडेल ते तुम्ही घरी घेऊन जा, तुमच्या सोबत ठेवा, तुमच्या फॅमिली मेंबरना सांगा, जे जे नाही आवडणार ते इथंच सोडून जा. ठीक आहे, चला तर मग आपण जाऊया आपल्या विषयाकडे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय? व्यक्तिमत्व 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 म्हणजे असतं तरी काय माहिती आहे तुम्हाला? व्यक्तिमत्व म्हणजे असतं तरी नेमकं काय? अगदी बऱ्याच जणांना वाटतं व्यक्तिमत्व म्हणजे त्या व्यक्तीचं दिसणं, तो कसा दिसतो, तो कसा आहे, तो गोरा आहे, स्मार्ट आहे, हँडसम आहे, ब्युटिफुल आहे ना, गोरा गुमटा आहे, कसं आहे हे बघून आपण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व प्रभावी आहे असं म्हणतो का? तर मला वाटतं नाही. व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे दिसण्यावर नसतं, ते त्याच्या असण्यावर असतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्त होणं, आणि इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटीची जर आपण फोड केली तर पर्सन प्लस ॲबिलिटी, राईट ना. म्हणजे पर्सन म्हणजे व्यक्ती आणि ॲबिलिटी म्हणजे त्याच्याकडे असलेल्या क्षमता. एखाद्या व्यक्ती आणि त्या व्यक्तीकडे असलेल्या क्षमता याची गोळाबेरीज ज्यावेळी आपण करतो तर काय होती ती पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व. आणि खरं तर मराठीमध्ये आपण समजून घेत असताना व्यक्तिमत्व म्हणजे काय सांगितलं मी? व्यक्त होणं. आता व्यक्त आपण सगळेच होतो. तुम्ही व्यक्त होता, मी व्यक्त होते ना, मॅडम व्यक्त होतात, सर व्यक्त होतात. व्यक्त होण्याचे अनेक प्रकार आहेत. कोणी लिखाणातून व्यक्त होतं, कोणी बोलण्यातून व्यक्त होतं, कोणी चित्रकलेतून व्यक्त होतं, कोणी त्याच्या गायनातून व्यक्त होतं, कोणी त्याच्या हसण्यातून व्यक्त होतं, कोणी त्याच्या रडण्यातून व्यक्त होतं, है ना. असे व्यक्त होण्याचे हजारो प्रकार आहेत आणि आम्ही आमच्या पद्धतीने व्यक्त होत असतो. म्हणजेच मुलींनो, आमच्याकडे व्यक्तिमत्व आहे, बरोबर? आपल्या सगळ्यांना व्यक्तिमत्व आहे का नाही आहे? आहे. आमच्याकडे आम्हाला व्यक्त होता येतं म्हणजे आमच्याकडे व्यक्तिमत्व आहे. मग हा खटाटोप कशासाठी? तर सगळेच जण व्यक्त होतात, सगळेच जण बोलतात. आपल्या 4-5 मैत्रिणी असतात त्या पण बोलतात, पण एखादीच मैत्रीण खूप आवडते, एखाद्याच मैत्रिणीचं खूप ऐकावंसं वाटतं, एखादीच मैत्रीण नाही आली तर दिवसभर शाळेत करमतच नाही, है ना. ती काहीतरी सांगत असते
ती काहीतरी मदत करत असते आणि तिच्याशिवाय आपल्याला कसं तरीच होतं. हे जे आपल्याला त्या व्यक्तीचं हवंसं वाटणं जे आहे ते काय असतं तर त्या व्यक्तीनं त्याच्यामध्ये केलेल्या कौशल्यांचा विकास असतो. म्हणजे आपल्याला इथं नेमकं काय करायचं आहे तर आम्ही व्यक्तिमत्व आमच्याकडे आहेच, आम्ही व्यक्ती आहोतच, आमच्याकडे पर्सनल ॲबिलिटी आहेतच, पण त्या प्रभावी कशा होतील, समोरच्यावरती त्याची छाप कशी पडेल, मी बोललेलं सगळेजण ऐकतील कसं, मी बोललेलं ऐकतील आणि त्याच्यावरती विचार करतील का, मी बोललेलं ऐकतील, विचार करतील आणि तशी कृती करतील का, ती जर कृती तुमच्या हातून होत असणार आहे तर मी समजेल की मला बरं बोलता येतं, है ना. खरं तर हल्ली लोकांना बरं बोललेलं आवडतं, खरं बोललेलं आवडत नाही. त्यामुळं जरा बरंच मी इथं बोलेल जे की तुम्हाला सुद्धा आवडेल. ओके, आपण सुरुवात एका छोट्याशा ॲक्टिव्हिटीपासून करूया. तुम्हाला ॲक्टिव्हिटी आवडतात? आपण एका ॲक्टिव्हिटीपासून सुरुवात करूया. तुम्ही सगळ्यांनी सूचना व्यवस्थित ऐकायची आहे आणि तसं पालन त्याचं करायचं आहे. मी मोबाईलच्या मध्ये ना व्हिडिओ करणार आहे. तुम्ही कोण कोण चीटिंग करताय आणि कोण कोण प्रामाणिकपणे करताय सगळं त्याच्यामध्ये नोंद होणार आहे. तर ॲक्टिव्हिटी काय असणार आहे, आपण थोडंसं सकाळपासून आलोत, तुम्ही ना भूक लागली आहे? नाही लागली? व्हेरी गुड. मग अशी मी आले त्यावेळी खेळत पण होतात तुम्ही, है ना. काही वर्ग खेळायला सोडले होते, दंगा पण ऐकायला येत होता, है ना. आणि परवाच फेसबुकवरती एक पोस्ट वाचली, ती म्हणत होतं की एक बाई एका तासात 200 पोळ्या लाटते तर तिघी मिळून किती लाटतील? एक बाई एका तासात 200 पोळ्या लाटते तर तिघी मिळून किती लाटतील? तर उत्तर आहे एक पण नाही, कारण तिघी बोलतच बसणार. त्या पोळ्या लाटणाऱ्यांच्या पैकी आपण, मला जर कोण सापडला तर पोळ्या लाटायला आम्ही तुम्हाला बोलवू. समजतंय तुम्हाला? तर ऍक्टिव्हिटी काय आहे, तुम्हाला सगळ्यांना डोळे मिटायचे आहेत, मी सांगेल त्यावेळी, आणि आता ऐकायचं आहे. एकमेकाला जरासं खेटून असं बसू नका, जरासं व्यवस्थित, ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, डोळे बंद करायचे. डोळे बंद केल्यानंतर आपल्याला मनातल्या मनात 1 मिनिट काउंट करायचंय. म्हणजे 1 मिनिट तुम्ही डोळे बंद करायचेत आणि आतल्या आतमध्ये तुमच्या मनामध्ये 1 मिनिट काउंट करायचंय. कसा करणार आहेत मला नाही माहिती, कशा करणार आहेत मला नाही माहिती. तुम्हाला काय करायचं, 1 मिनिट काउंट करायचंय आणि 1 मिनिट झाल्या असं वाटलं की फक्त असं हात वरती करायचंय, डोळे उघडायचे नाहीत. जोपर्यंत मी डोळे उघडा आणि डोळे बंद करा सूचना देत नाही तोपर्यंत करायचे नाहीत. अजून डोळे आपले उघडे आहेत. काही लोक आधीच समाधी अवस्थेत गेलेली आहेत. सूचना समजली? आपल्याला 1 मिनिट मनातल्या मनात काउंट करायचंय. मग आपण बघणार आहे, आपण काय बघणार आहे ह्या ऍक्टिव्हिटी मधून, आपण मेंटली किती स्टेबल आहोत. आपल्याला 1 मिनिट डोळे बंद करून काउंट करता येतो का? रेडी? सूचना समजली? कोणाला समजलं नाही असं आहे? मिनिट तुमचा झाला की फक्त असं हात वरती करायचंय, डोळे उघडायचे नाहीत आणि तुम्ही हात वर केलाय हे शेजारणीला कळालं नाही पाहिजे, है ना. नाही तिला डिवचायचं नाही, मी शूटिंग करणार आहे. ओके, रेडी? क्लोज युअर आईज. युअर टाइम स्टार्ट नाउ. धन्यवाद. सगळेजण हात खाली घेऊ शकता. ज्यांनी हात वरती नाही केलं त्यांच्यासाठी माहिती, डोळे नाही उघडायचे.
ज्यांनी हात अजूनही वरती नाही केलं त्यांच्यासाठी सूचना, 2 मिनिटं संपलेली आहेत. आपल्याला काउंट करायचं होता 1 मिनिट, राईट ना. तर मी बघितलं इकडं छोट्या वर्गांच्या पोरींनी अर्ध्या मिनिटामध्ये हात वरती केला होता. ठीक आहे, आता तुम्ही डोळे उघडू शकता. अवघड आहे, सोपं आहे? काय सांगताय? काय काय केलं, कोणकोणती ट्रिक वापरली, कोण सांगेल मला? येस, व्हेरी गुड. हां, पण तुझं 60-30 सेकंदातच झालं. हां, राईट ना. बघ मॅडम पण बरोबर ऑब्झर्व केलेलं आहे. मॅडम कोणी कोणी 1 मिनिटात हात वरती केले? 1 मिनिटाच्या अगोदर आणि 1 मिनिट झाल्यावर? दोघी तिघींनी केला होता. 1 मिनिट झाल्यावर, राईट. 1 मिनिटाला वरच्या वर्गातील कोणी? येस, 1 मिनिटाला. काय काय ट्रिक वापरले इकडे कोण सांगेल? येस, आदितीने बरोबर 1 मिनिटाला हात वरती केला. काय ट्रिक वापरली? सायलेंटली काउंट केलं. जरा आपली गडबडच झाली नाही का. आणि सरांनी पण बरोबर 1 मिनिट झाल्यावर हात वर केला. सर आपलं जरा नाव सांगा मला. कांबळे सरांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा, सर पण करत होते. असे शिक्षक असल्यावर तुमच्यासारखी मुलं घडणारच है ना. सेल्फ अनालिसिस, सेल्फ डिस्कवरी, सेल्फ अवेअरनेस, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतात. घरी जाऊन हेच प्रॅक्टिस करू शकता. घरातल्यांच्याकडून पण असं करून घेऊ शकता. आणि तुमचं बॉडी, आपलं शरीर आणि आपलं मेंदू याचं कनेक्शन किती आहे, आपण किती स्टेबल आहोत, हे ह्या छोट्याशा गोष्टीवरून जे मानसोपचार तज्ज्ञ असतात ना, ते अशा गोष्टी वापरून समोरच्या माणसाचं अवलोकन करत असतात. समजते बाळांनो? इकडं समजते? एन्जॉय केली ऍक्टिव्हिटी? ठीक आहे, व्हेरी गुड. आता आपण वळूया विषयाकडे. मॅडम मग आजपासून 4दा म्हटल्या विषयाकडे जाऊ, विषयाकडे जाऊ, विषयाकडे जाऊ, आहे ना. पण अजून काही विषयाकडं जातच नाहीयेत. कारण विषयच माझ्या इतक्या आवडीचा आहे की मी सरांचा फोन झाल्यापासून, मी ॲक्च्युली मुंबईत होते आणि सरांचं मला वाटलं की मराठीच बोलायचं असेल, कारण इंग्लिश मी बोलते आणि इंग्लिश बोलायला खूप छान वाटतं, कारण इंग्लिश बऱ्याच जणांना समजतच नाही. पण मला जाम टेन्शन आलंय. मला वाटत नाही मी इंग्लिश बोलायला एवढा प्रॅक्टिस केला असेल, पण मराठी बोलायचंय आणि ह्या छोट्या छोट्या पोरींच्या समोर बोलायचंय म्हणजे सकाळपासूनच माझं खालीवर खालीवर चालू आहे. BP. नाही तुम्ही म्हणणार काय. तर मराठीचा प्रॉब्लेम काय होतो माहितीये, तुम्हाला सगळ्यांनाच ते समजतं आणि म्हणून बोलणाऱ्याला जरा अवघडच जातं. इंग्लिश येतं तुम्हाला? व्हेरी गुड. मग काही इंग्लिशचे शब्द आले तर समजतील? ब्रिलियंट. मग मी तर काही 6 वाजेपर्यंत तुम्हाला सोडत नसते. असं नाही होणार. दिलेल्या वेळात मी संपवेल. आपल्या व्यक्तिमत्व विकासाचे काही पैलू आहेत आणि काही गोष्टी सांगणार आहे मी, आणि नंतर उद्या वगैरे येऊन ना मॅडमना सांगायच्या कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात राहिल्या, कुठल्या कुठल्या गोष्टी आवडल्या. मग मॅडम आणि सर मला सांगतील की मॅडम हे आमच्या पोरींना आवडलं. तर कम्युनिकेशन कसं असतं, संवाद हा साधला जातो. संवादाशिवायचं जीवन हे परिपूर्ण नसतं. संवाद हा 2 व्यक्तींच्या मध्ये किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींच्या मध्ये होतो, बरोबर आहे. आणि संवाद पूर्ण कधी होतो, तर एखादा व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगतो आणि मग तुम्हाला ते समजले की नाही ते जाऊन तुम्ही ज्यावेळी सांगता त्यावेळी काय होतं, संवाद पूर्ण होतो. त्या प्रक्रियेला आपण म्हणतो फीडबॅक, आहे ना. कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये तो फीडबॅक सुद्धा महत्त्वाचा आहे. तर तुम्ही उद्या, परवा, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी तुम्हाला वाटेल त्यावेळी, पण लवकरात लवकर सरांच्याकडे
द्यायचा. ठीक आहे, म्हणजे काय आवडलं काय नाही आवडलं, तुम्ही काय शिकलात हे सगळ्यात महत्त्वाचं. व्यक्तिमत्व विकास सगळ्यांना करायचा आहे. सगळ्यांना वाटतं आपलं व्यक्तिमत्व छान असावं. कसं असलं पाहिजे, कोणासारखं पाहिजे? रिअली, दॅट्स ग्रेट. सरांना सांगते मला पोरींना मी आवडली आहे ना. व्हेरी गुड. मला पण तुम्ही खूप आवडलेला आहात. आणि आज रात्री स्वप्नात पण मी तुम्हालाच बघेल. आय प्रॉमिस यू. तुम्ही मला बघाल? व्हेरी गुड. चलो, मला वाटतं तुम्ही ऐकतायत. पहिला काही टिप्स सांगणार आहे आणि परत मला त्या सगळ्या टिप्स तुम्ही अनुक्रमे जशा सांगितल्या तशाच मी विचारेल. जवळ कधी मी विचारेल, मला कोणाला पण विचारावंसं वाटेल है ना. मला नाही माहिती मला कोणाला विचारावंसं वाटेल, त्यावेळी मला ज्याला विचारावंसं वाटेल त्याला मी विचारेल है ना. तर तुम्ही मॅडम मला मगाशी केबिनमध्ये सांगत होते की खूप चांगल्या पोरी आहेत, मी विट्यावरून आली आहे, इथं खूप शांतता आहे, खूप शिस्त आहे आणि खूप गोड पोरी आहेत. आणि मग ऐकल्यानंतर आणि जरा जास्तच टेन्शन आलं. कारण सांगू तुम्हाला, आगाव पोरं क्लासमध्ये असली ना, शिक्षकांना बरं वाटतं, एक तासभर रागावण्यातच जातो. आणि तुमच्यासारखे असे ऐकणारे असतील, अभ्यास करणारे असतील तर मग शिक्षकाला शिकवावं लागतं आणि मग ते तुम्हाला सगळंच मराठी कळते, थोडंफार कळालं आणि नाही कळाल्यासारखं केलं तरी चालेल. व्यक्तिमत्व विकासातला पहिला टप्पा आहे, पहिला पैलू आहे स्वतःला स्वीकारणे. आता तुम्ही मला बघता आहात, आपण एखाद्या व्यक्तीला लाईक करतो, त्याच्याकडे आकर्षिले जातो. आपल्याला मी तुम्हाला विचारलं सहज की कोणासारखं बनायचंय, मला वाटलं तुम्ही म्हणाल करीना कपूर सारखं बनायचंय, ऐश्वर्या रॉय सारखं बनायचंय, आणि कोण असं तुम्ही म्हणाल. असं वाटलं होतं पण तुम्ही नाही म्हणालात. मला आणखी वाटलं होतं तुम्ही म्हणाल इंदिरा गांधींसारखं बनायचंय, मला लक्ष्मीबाईंसारखं बनायचंय, मला सावित्रीबाईंसारखं बनायचंय है ना. पण ते पण तुम्ही नाही म्हटलात. ठीक आहे, तुमची आवड मला आवडली आहे. आणि मेरे भी मन में लड्डू फूटे हैं. तर ठीक आहे, परत घरी जाऊन जोक आठवून हसला तरी चालेल. आता आपण आपल्याकडे ना 35 मिनिटं राहिलेली आहेत. तर पहिला टप्पा कोणता आहे? स्वतःला स्वीकारणे. खूपच हुशार पोरी आहेत मॅडम, सरांनी खूप ट्रेनिंग दिलेलं दिसतंय. स्वतःला स्वीकारणे म्हणजे काय असतं? तर मी जशी काही आहे, तुम्हाला सांगू का एक सिक्रेट, टीचर लोकांनी नाही ऐकायचं. सांगू का? मला ना
आधी असं वाटायचं की माझे दातच चांगले नाही आहेत. माझे दात इतरांसारखे नाहीये, त्याच्यामध्ये खोट आहे. आणि परत मला कोणीतरी सांगितलं की दातात खोट असली की नवरा लय प्रेम करतो. समजलात ना? तेव्हापासून आई शपथ मला दातातली फटलई आवडते. ठीक आहे, तर मग काय झालं इथं समजून घ्या. काय झालं, मला माझी एक गोष्ट आवडत नव्हती पण ती आवडायला लागली. आणि जसं जसं मी अभ्यास करायला लागले, मुलांना सॉफ्ट स्किल शिकवायला लागले, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती बोलायला लागले आणि वेगवेगळे विषय हाताळू लागले, त्यावेळी कळालं की आपलं जे आहे, जी काही जडणघडण आहे त्याच्यामध्ये आपला एवढासा सुद्धा आहे ना योगदान नाही आहे. तर मग जे आहे, जे निसर्गानं दिलेलं आहे, जे आपल्याला जेनेटिकली मिळालेलं आहे ते सर्वस्वी स्वीकारणे. मग मी काळी असेल, मग मी गोरी असेल, मग मी उंच असेल, मग मी बुटकी असेल, मग मी मलाच नाही आवडत अशी असेल, तर हे व्यक्तिमत्व विकासामध्ये चालत नाही. अशानं व्यक्तिमत्व विकास होत नाही. पहिली गोष्ट आहे स्वतःला स्वीकारणं. तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट सांगते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे ना? पण त्याच्यामधला एक वेगळा पैलू, वेगळ्या अंगाने आपण त्याच्याकडे बघणार आहे. ससा आणि कासवाच्या शर्यतीत कोण हरलं? ससा हरला. बऱ्याचदा ही गोष्ट ऐकली आपण. आता ससा का हरला याचा विचार आपण कधी केला का? ससाला असं वाटलं असेल की कुठं ह्या कासवाच्या नादी लागावं, हे तर काही धड चालता येत नाही, मी तर कसला भारी पळत सुटतो, कशाला ह्या कासवाच्या नादी लागून आपला वेळ बर्बाद करावा. कदाचित सशानं हा टाइम मॅनेजमेंटचा विचार केला असेल आणि त्यानं ती शर्यत खाऊन पिऊन मस्त एन्जॉय केली असेल, बरोबर आहे ना? दुसराही याचा एक पैलू आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती ती स्टोरी मी टाकलेली आहे. तुम्ही अश्विनी तातुगडे असं सर्च केलं की माझं यूट्यूबचं चॅनल तुम्हाला दिसेल. तुम्ही जर बघत असाल यूट्यूब तर नक्की बघा ससा आणि कासवाची गोष्ट. काय झालं माहितीये, ससा का हरला? तर ससा धावायचा खूप छान. तिथं पाठीमागं मुलींना दिसत नाहीये का? टेबलच्या बॅकला इथं पुढे आला तरी चालेल, म्हणजे मी हाईट होते काही मुलींच्या पासून. इकडे मॅडमकडे आला तरी चालेल. टेबलच्या मागच्या मुली या बाजूने तेवढ्याच 5-6 मुली त्या बाकीच्या मुली पुढे या. तर सशाने काय विचार केला असेल, आपल्याला कासवासोबतची शर्यत जिंकायची आहे. ठीक आहे, ऐकताय ना तुम्ही? का बास करू? ठीक आहे. काय झालं माहिती, ससा पहिलीत होता आणि खूप छान धावायच्या शर्यतीत पहिला नंबर यायचा. ससा दुसरीला गेला, दुसरीत पण सगळ्यात सस्याचाच नंबर यायचा पळण्यात. ससा तिसरीला गेला आणि सस्याचे वडील त्याला म्हणाले, आता तू धावतोस तर खूप छान, तू धावण्यात नंबर काढतोसच, पण आता जरा पोहायचं पण प्रॅक्टिस कर, है ना? आणि मग सशाला पोहायला आवडत नव्हतं, पण सशाचे वडील सांगतात तुला पोहायला शिकलं पाहिजे. मग सशाला पोहण्याचे क्लास लावले जातात, ट्रेनिंग दिलं जातं. ससा बिचारा पोहू शकत नाही तरी पण प्रयत्न करतो आणि ह्या प्रयत्नामध्ये ससा 4थीला जातो. 2-3 वर्ष गेली की ससा धावण्याचं प्रॅक्टिस नसल्यामुळं धावायचं पण विसरतो
आणि पोहता पण त्याला येत नाही. आणि मग काय होतं, ससा हरतो. आता इथं काय समजून घ्यायचं आपल्याला, मी कोण आहे, माझ्याकडे काय आहे, माझा कोणता विषय चांगला आहे, मला कशामध्ये करिअर करायचं आहे, हे जर आपल्याला क्लिअर असेल तर सशासारखे आपण हारणार नाही. आम्ही धावण्यात चांगले आहे ना, तर मी धावेनच, मी पोहण्याकडे जाणार नाही. कारण एकच माणूस सगळ्या गोष्टी नाही करू शकत आहे. आपल्याला काही विशिष्ट गुणधर्म गोष्टी, तुम्ही मला म्हटलात मॅडम तुम्ही खूप छान बोलता, तुम्ही गाऊन पण दाखवा की, है ना, दाखवू, तुम्ही सगळे पळून जावीत, म्हणजे बोलता येतं म्हणजे गाता येत असेल असं नाही. कोणाला आपल्याला काही विशिष्ट गुणधर्म मिळालेले असतात, काही ॲबिलिटीज असतात. मग माझ्याकडे कोणती कौशल्य आहेत, मी चांगलं काय करू शकते, मला कशामध्ये आवड आहे, ह्या गोष्टींची जाणीव करून घेणं आणि त्याच्यावरती काम करणं म्हणजेच आपण स्वतःला स्वीकारणं. दुसरी एक गोष्ट सकाळीच मी वाचलं, म्हणजे सोशल मीडियावरतीच वाचते बऱ्याचदा. आता हल्ली तुमच्यागत मला पण आणि सगळ्यांनाच कोविडपासून सवय लागली, मोबाईलशिवाय दुसरं काहीच सुचत नाही, है ना. मोबाईल म्हणजे हातात असला की दुनिया मुठ्ठी में असं आहे, मोबाईल नसला की कसं तरीच होतं. काय वाचलं, आजपर्यंत मुलींना कोणी फसवलं नाही, इतकं फसवलं कोणी, तर ब्युटी क्रीम्सने. 7 दिवसात गोरं, 10 दिवसात गोरं होणार, 15 दिवसात गोरं होणार. आज तागायत कोणी पण गोरं झालं नाही, त्या हिरोईनी गोऱ्या दिसतात, कारण 7-8 मेकअपचे थर असतात. तेवढं काय आपल्याला जमायचं नाही. तर मी सांगेल तुम्हाला, जर स्मार्ट दिसायचं असेल, दिसायचं नाही आपल्याला, सगळ्यांना वाटतं मी स्मार्ट असले पाहिजे, मी खूप छान दिसले पाहिजे, मला लोकांनी लाईक केलं पाहिजे, तर दुसरा व्यक्तिमत्व विकासातला पैलू आहे तो म्हणजे स्वतःवरती भरभरून प्रेम करणं. एक गोष्ट आपण केली, आपण स्वतःला स्वीकारलं, जशी कशी आहे मी दिसते, ॲक्सेप्टेड, मी अशी आहे ना अशीच आहे, कारण माझ्यासारखं व्यक्तिमत्व दुनियेत दुसरं निसर्गाने निर्माण केलेलं नाही. मी युनिक आहे, माझ्याकडे काही क्वालिटीज आहेत, माझ्याकडे काही ॲबिलिटीज आहेत, त्या समोरच्यामध्ये नाही आहेत. त्यामुळे मी जशी कशी आहे ते मला स्वीकार आहे. दुसरी गोष्ट, मी माझ्यावरती भरभरून प्रेम करते. आपल्याला काय वाटतं, मम्मी माझ्यावर प्रेमच करत नाही, पप्पा प्रेमच करत नाहीत, ह्याला मी आवडतच नाही, तिला त्या मैत्रिणीला मी आवडतच नाही, आहे ना. अशा आमच्या सारख्या तक्रारी असतात आणि आपण ट्राय करत असतो मी सगळ्यांना कशी आवडेल. काही गरज नाही आहे, तुम्ही स्वतःला आवडा, तुम्ही स्वतःवरती भरभरून प्रेम करा. तुम्ही ज्यावेळी स्वतःला आवडायला लागाल, स्वतःवरती काम कराल, स्वतःच्या कौशल्यांचा विकास कराल, स्वतःच्या ॲबिलिटीजवरती गर्व कराल, त्यावेळी ॲटोमॅटिक सगळी दुनिया तुम्हाला काय करेल, लाईक करेल. नाही आपण दुसऱ्याकडे बघत बसलो की तो किती छान आणि ती किती छान, आणि मी माझ्याकडेच नाही बघितलं तर मग आमच्यामध्ये प्रगती होणार नाही. म्हणजे स्वतःवरती प्रेम करणं हा व्यक्तिमत्व विकासातला दुसरा पैलू आहे. तिसरा पैलू आहे स्वतःवरती विश्वास ठेवणं. आमच्यावरती विश्वास असला पाहिजे. तुमचा जर तुमच्यावरती विश्वास असला तर दुनियेतला प्रत्येक माणूस कोणी पण तुमच्यावरती विश्वास टाकेल. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही, अगं मी खरं सांगतेय, तू का नाही ऐकत माझं, तू का नाही विश्वास ठेवत, का तर माझ्यावरतीच विश्वास नसतो. तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, आपला स्वतःवरती प्रचंड विश्वास पाहिजे. मी जे काही करेल ते यशस्वीपणेच करेल. 3 गोष्टी सांगितल्या. आणि या तिसऱ्या गोष्टीला अनुरूप एक तुम्हाला गोष्ट सांगते, बराक ओबामांची. माहितीये बराक ओबामा? कोणाला माहितीये सांगा, बराक ओबामा माहितीये? एनीबडी या? येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड, प्लीज सिट डाऊन. अमेरिकेचे पहिले निग्रो कम्युनिटीतनं आलेले राष्ट्राध्यक्ष. आणि बराक ओबामांची बायको
मिशेल ओबामा. मिशेल. तर बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाले हे स्वप्न कुणाचं होतं? तर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियरचं होतं, नेल्सन मंडेलाचं होतं की एक दिवस ह्या गोऱ्यांचा राज्यकर्ता, राष्ट्राध्यक्ष हा काळ्यांतला माणूस असेल. तो तुम्हाला पुढे गेल्यानंतर वर्णभेद वगैरे समजेल. बराक ओबामा आणि मिशेल ओबामा म्हणजे ते दोघं पती पत्नी एक दिवस एका हॉटेलमध्ये जेवायला जातात. ठीक आहे. काय झालं? बराक ओबामा आणि मिशेल ओबामा एका हॉटेलमध्ये कशाला गेले होते? जेवायला गेले होते. आणि काय होतं माहितीये की मिशेल ओबामा आणि बराक ओबामा जिथे बसलेले होते ना, तिथं त्या हॉटेलचा मॅनेजर येतो आणि मिशेलच्या कानामध्ये काहीतरी बोलतो आणि निघून जातो. बराक ओबामा बायकोला विचारतात की तो काय म्हणाला? मिशेल म्हणते की तो म्हणतोय मला तुझ्याशी पर्सनल बोलायचंय. बराक ओबामा म्हणाले मग जा ना. आमच्याकडचा नवरा असता तर म्हटलं असतं त्याला इकडं बोलव, काय बोलायचं ते माझ्या समोर बोलवले. बराक ओबामा काय म्हटले? राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे. काय म्हटले? मग तू जा ना, त्याचं काय बोलणं आहे ऐकून ये. मग ती जाते, बोलते, येते आणि मग बराक म्हणतात काय झालं? तर मिशेल सांगते की त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं. बराक ओबामा म्हणतात किती छान, तू जर त्याच्याशी लग्न केलं असतंस तर तू आज ह्या हॉटेलची मालकीण असतीस. मिशेल त्यांना म्हणते चुकताय तुम्ही, मी जर त्याच्याशी लग्न केलं असतं तर तो आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असता. समजलं का? वरून समजलं? नाही समजलं? ऐक माझ्या लहान पोरींना समजलं. तुम्ही नंतर त्यांना भेटून समजून घ्या. स्वतःवरती किती विश्वास असला पाहिजे. मिशेल म्हणते मी जर ह्या मॅनेजरशी आधी लग्न केलं असतं तर तो आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असता, तो ह्या हॉटेलमध्ये मॅनेजर नसता. इतका प्रचंड विश्वास, त्या मिशेल सारखा विश्वास तुम्हाला स्वतःवरती ठेवता आला पाहिजे. ठीक आहे. चौथी गोष्ट आहे आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवा. मला आठवतं मी SYला मी ह्याच कॉलेजमध्ये शिकले, आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज त्यावेळेचं, आणि आम्हाला खूप आवडायचं. आता त्याचं नाव बदललंय, साहेबांचं नाव दिलंय. मी ह्याच कॉलेजमध्ये शिकत असताना मी SYला असताना व्यक्तिमत्व विकासावरती व्याख्यान आयोजित केलं होतं. तुमच्या मॅडमने आणि सरांनी तुम्हाला खूपच लहानपणीच डोस द्यायची सुरुवात केली आहे. मी SYला असताना म्हणजे 14वीत असताना व्यक्तिमत्व विकास काहीतरी असतं हे 14वीला ऐकलं होतं. तुम्ही 10वीच्या आतमध्येच ऐकताय, म्हणजे किती फॉरवर्ड आहेत बघा. आणि तो माणूस सांगत होता ग्लास भरलेला आहे, रिकामा आहे, है ना, ह्याच्यावरून तुमचा दृष्टिकोन ओळखता येतो आणि तुम्ही सकारात्मक असाल तर तुम्ही यशस्वी होता. आणि मी तुमच्यासारखी अशी बसलेली होती आणि विचार करत होते की असं कुठं असतं का? विचारावरती माणूस सक्सेस होतो का? कष्ट करावे लागतात, काम करावं लागतं, असं माझं त्यावेळेचं विचारसरणी होती. म्हणजे प्रत्येक गोष्ट माझी तुम्हाला पटेलच असं नाही, जसे की मलाही काही गोष्टी पटल्या नाहीत. पण नंतर मला कळालं अरे हो, तो सांगत होता ना ते खरं होतं. दृष्टिकोन हा आयुष्यातलं सर्व काही आहे. सकारात्मकता असेल, पॉझिटिव्हिटी असेल तर संशोधकांच्या मते माणूस नकारात्मक विचारांच्या पेक्षा सकारात्मक विचारांच्या आधारावरती 19% जादा यश मिळवू शकतो. म्हणजे यशस्वी होण्याचा जो चढता आलेख आहे तो सकारात्मक लोकांचा असतो आणि बरेचसे त्याचे बेनिफिट्स आहेत. मी त्याच्यावरती तुम्हाला ओघाओघाने काही गोष्टी सांगता आल्या तर सांगेन. तर चौथी गोष्ट मी सांगत होते ध्येय ठरवणं. म्हणजे मला माझ्या आयुष्यात काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, माझं करिअर काय असणार आहे, माझं भविष्य काय असणार आहे ह्याचा विचार करणं म्हणजे आयुष्याचं ध्येय ठरवणं. प्राध्यापक अजित पवार म्हणतात ध्येयहीन मनुष्य हा पंखहीन पक्षाप्रमाणे असतो. ध्येयहीन मनुष्य हा पंखहीन पक्षाप्रमाणे असतो. पक्षाला उडायची इच्छा खूप असते पण त्याच्याकडे पंखच नसतात. तसं माणसाला खूप काही करायचं असतं पण त्याच्याकडे काय करायचं ते ध्येयच नसतं.
आणि म्हणून 90% लोक फेल होतात, आयुष्यामध्ये अपयशी होतात असं आपल्याला सांगितलं जातं. म्हणजे आपल्याला काय करायचं, आत्ताच ठरवायचं आपल्याला काय बनायचं आहे. आपल्या आवडीनिवडी बदलत जातात, ही अलग गोष्ट आहे. पण थोडंसं क्लिअर विजन ठेवा, तुमच्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत ते जाणून घ्या आणि त्या क्षमतांचा विकास करा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम माहिती आहेत? व्हेरी गुड, तुम्ही खूपच हुशार आहात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणतात, स्मॉल एम इज अ क्राईम. छोटं ध्येय असणं हा गुन्हा आहे. म्हणजे आम्ही बघत असताना मोठी स्वप्न बघावी. म्हणजे जसं मार्टिन ल्यूथर किंगनी बघितलं की ह्या व्हाईट लोकांचा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ब्लॅक पर्सन असेल, अशी मोठी स्वप्न. किंवा आमच्या कलामांनी बघितलं 1920 भारत महासत्ता बनेल, पण तो आज आपण 2022 मध्ये आलो, 2023 एंट्री करेल, पण आपल्याला जाणवतं की महासत्ता नाही. आम्ही अजून 60% लोक दारिद्र्य रेषेखालचं जीवन जगतात आणि आमच्याकडे लोकांची मारामारी चाललेली असते. मी दारिद्र्य रेषेच्या खाली कसा येईल? असं जर आपण केलं तर मग खऱ्या अर्थाने भारत महासत्ता होणार की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे. सॅम पिट्रोडा नावाचा व्यक्ती आहे, नॅशनल नॉलेज कमिशनचा तो अध्यक्ष होता आणि तो अमेरिकेत राहिला होता खूप वर्ष. सगळी फॅमिली घेऊन अमेरिकेला गेला होता. अमेरिकेतून काही निमित्तानं दिल्लीला आला, इंडियामध्ये आला आणि इंडियामध्ये आल्यानंतर आपल्या बायकोला फोन करतोय. 2 दिवस रात्र बायकोला फोन ट्राय करतोय अमेरिकेत. त्याला सांगायचंय की मी सेफ पोचलोय. 2 दिवस फोन लागत नाही. मग सॅम पिट्रोडा विचार करतो, आता इथून पुढे मी 10 वर्ष भारतातच राहील आणि हे टेलिकम्युनिकेशनची सिस्टमवरती काम करेल. तो राजीव गांधींना भेटतो, तो इंदिरा गांधींना भेटतो आणि भारतातलं नेटवर्कचं जाळं सुधारावं लागेल हे पटवून देतो. राजीव गांधींना माहिती होतं कम्प्युटरचं ताकद काय आहे, नेटवर्किंगची ताकद काय आहे आणि काही इंजिनियर त्यांच्यासोबत देतात आणि ते म्हणतात सॅम तू याच्यावरती काम कर. आयुष्याचे 10 वर्ष देऊन तो टेलिकम्युनिकेशन सिस्टमचं जाळं पसरवतो. टेलिकम्युनिकेशनचा बाप म्हणून ओळखला जातो. मनमोहन सिंगच्या काळामध्ये त्यानं काम केलं नॅशनल नॉलेज कमिशनचं आणि तो सांगतो, बघा ऐका, तो म्हणतो की माझा भारत देश हा गरिबांचा आहे, खेड्यांचा आहे, पण ह्या भारत देशामध्ये खेड्यापाड्यातली लोक खूप विचाराने समृद्ध आहेत, हुशार आहेत, टॅलेंटेड आहेत. जर हा मोबाईल मी त्यांच्या हातापर्यंत दिला, त्यांच्याकडे ह्याचं नेटवर्क दिलं, तर माझ्या ग्रामीण भागातली लोक ह्या नेटवर्कचा वापर माहिती जाणून घेण्यासाठी करतील आणि त्यांच्याकडे असलेल्या काही गोष्टी लागतात त्या इम्प्लिमेंट करतील आणि नॉलेजमध्ये भर घालतील, देशाला समृद्ध बनवतील. है ना. आज जर सॅम पिट्रोडांना जाऊन विचारलं की खरोखरच तुमचं जे स्वप्न होतं ग्रामीण भागातलं डोंगर दऱ्यामध्ये नेटवर्क नेऊन पोचवलं, खऱ्या अर्थानं किती यशस्वी झालं? आमची पोरं अभ्यास करायचंच विसरली. है ना. आमच्या मुलांच्या हातात मोबाईल आला, कोविडनं त्याच्यावरती आणखी खूप उपकार केले की आम्हाला 5वीच्या पोराला 6वीच्या पोराला इथं कशाला 5वी 6वी कशाला, माझं बाळ 3रीला असताना मला त्याला मोबाईल देऊन द्यावा लागला, कारण घरातनं त्याला क्लासेस अटेंड करता यावेत, शिकता यावेत, शिक्षणात खंड पडू नये, ती एक आपली गरज होती. पण आता संपली. आता आपले ऑफलाईन क्लासेस चालू झालेत, तर मग तरीसुद्धा मोबाईलचं वेळ आमचं संपत नाही. कॉलेजला येणारी मुलं बघते तर हातामध्ये मोबाईल असतो, क्लासमध्ये बसलेले असतात, बसल्या बसल्या मला दिसतं की ते चॅटिंग करतायत, गेम खेळतायत. एखादं व्याख्यान बोलवलं जातं, मुलं मागं बसून गेम खेळतात, एकमेकाशी कनेक्ट असतात, समोर काय सांगतोय हे समजून घेत नाहीत, ऐकत नाहीत. ओरडलं तर ती ऐकून घ्यायची मानसिकता सुद्धा राहिलेली नाही. हे सगळे दुष्परिणाम आहेत. म्हणजे सामना जाऊन आपल्याला विचारावं लागेल की खरंच ह्या पद्धतीने तुम्हाला समृद्ध भारत हवा होता का? तर आम्हाला सोशल मीडियाचा वापर हा प्रमाणात करता आला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट आहे, आपण किती गोष्टी बघितल्या? स्वतःला स्वीकारणे, स्वतःवर प्रेम करणं, विश्वास ठेवणं, ध्येय ठरवणे, आयुष्याचं ध्येय ठरवणं. मी क्लासमध्ये बसल्यानंतर वाटायचं पुढच्या मॅडम सर शिकवायला लागले की मला वाटायचं की मला पण एक दिवस असं शिकवता यायला पाहिजे. तर ते माझं स्वप्न होतं, मला शिकवायला आवडायचं. आणि त्याच्या पुढचं जाऊन किस्सा सांगू मी होते 3रीत, मराठी शाळा आमनापूर,
आणि आम्हाला होते शिकवायला कोळी मॅडम. दुर्दैवाने ते आता नाही आहेत. मॅडम क्लासमध्ये यायला 5-10 मिनिटं उशीर झाला की माझं काम असायचं वर्गात पुढं जायचं आणि एक पोरींनो गप्प बसा म्हणायचं. हे कोणी सांगायचं नाही पण ते करायचं. आणि एक दिवस काय झालं, मला घरातून खाण्यासाठी रडून रडून घेतलेले 4 आणे होते. माहिती आहे 4 आणे? माहिती आहे तुम्हाला? 4 आणे 25 पैसे छोटंसं नाणं होतं. ते नाणं माझ्या मम्मी माझी पेरू विकायची आणि ती म्हणायची पेरू खा, पैसे कशाला. मी म्हणायची पेरू नको, मला खायला घ्यायचं. 4 आणे भरपूर खायला यायचं. आणि ते 4 आणे मी ठेवले होते कुठे? तोंडात. तुम्ही ठेवता ना? नाही ना, अजिबात ठेवायचं नाही. आणि कोळी मॅडमना यायला उशीर झाला तर मी पुढं गेली. 4 आणे असेच जिभेखाली होते. म्हटलं ए पोरीनो गप्प बसा. तसे 4 आणे गेले. आज तागायत अजून कळालं नाही, बाहेर आले की आतमध्ये. तर मी सांगत होते माझं शिक्षक बनण्याचं स्वप्न ते तेवढी पिटुकली असल्यापासूनचं होतं. आणि खऱ्या अर्थाने मी ते एन्जॉय करते, जगते, ह्याचा पण आनंद वाटतो. तर तसं तुम्हाला काय वाटतं बनावंसं हे स्वतःला जरासं विचारात. ठीक आहे. त्याच्या पुढची गोष्ट आहे आपल्याला वेळेचा वापर करता आला पाहिजे, वेळेचा सदुपयोग करता आला पाहिजे. माणसाचं जीवन किती आहे? 100 वर्ष. ठीक आहे का 100 वर्ष? नाही. किती वर्षाचं आहे? ॲव्हरेज लाईफ स्पॅन किती आहे? किती? 70. महाराष्ट्रीयन लोकांचं 64 वर्ष आणि केरळामध्ये असतो आपण तर 67 वर्ष आणि जपानमध्ये असतो तर मात्र 100 वर्ष. महाराष्ट्रात आपल्याकडे पॉप्युलेशन जास्त आणि आपण पोल्युशन पण केलं आहे. त्यांच्यासारखी झाडी बिडी ठेवली नाही, खाण्याच्या सवयी आणि ह्या सगळ्या म्हणून आपल्याला मिळणार आहे 64 वर्ष. या 64 वर्षामध्ये आम्ही एज्युकेशनमध्ये 20-25 वर्ष घालतो आणि मग आम्हाला कळतं की अरे राहिलं माझ्याकडे, मी आता 35शीत आले, मला आता कळतं अरे राहिले माझ्याकडे किती 30च वर्ष, ते पण सुदैवाने मिळाले आणि त्याच्या पुढं मिळेल ते बोनस लाईफ असणार आहे, बोनस मिळालेले. तर मग आपल्याला विचार करावा लागेल हे छोटंसं आयुष्य किती छानपणे जगलं पाहिजे. ईर्ष्या करता कामा नये, कोणाला वाईट बोलू नये, कोणाला कमी लेखू नये, कोणाची निंदा करू नये. बोलायचंच असेल एखाद्याविषयी तर खूप चांगलं बोलावं, नाहीतर आमच्या चर्चेचे विषय असतात ही बघ आज कसली वेणी घातली हिने, ही बघ आज हिनं कसला ड्रेस घातलाय, हिच्या घरात ना असं असं आहे. असलं बोलायचं नाही. आपण बोलणार तर आपलं तोंड आहे ते चांगल्याच गोष्टींसाठी उघडणार. ठीक आहे. म्हणजे बरेचसेच प्रॉब्लेम आपल्याला टाळता येऊ शकतात. जे वाईट लोक बोलतात ना, भांडण लागलं नाही ना, प्रेमाने भांडताय. काय सांगत होते, आपण बोलणारच आहोत तर आपलं तोंड आपण चांगल्या गोष्टींसाठी उघडू. सॅम पिट्रोडा म्हणतात भारत हा महासत्ता बनणार नाही जोपर्यंत तरुणांच्या तोंडावरचे चघळणारे विषय बदलणार नाही तोपर्यंत. जोपर्यंत आमच्या तोंडात भ्रष्टाचारानं ग्रासलेलं राजकारण, हॉलिवूड बॉलिवूडचे मूवीज आणि क्रिकेट यासारखे विषय जोपर्यंत आमच्या तरुणाईच्या तोंडावर आहेत तोपर्यंत सॅम पिट्रोडा म्हणतात भारत महासत्ता बनू शकत नाही. म्हणजे आपल्याला आपले विषय, बोलण्याचे विषय बदलता आले पाहिजेत. आपण सब्जेक्टवरती बोललं पाहिजे, आपण वेगवेगळ्या आयडियाजवरती बोललं पाहिजे, आपण काहीतरी भर घालू असं बोललं पाहिजे. जाता जाता सांगते शिक्षण कशासाठी घेतो आपण. शिक्षणाची पोरींनो 4 उद्दिष्ट आहेत. म्हणजे हे तुम्हाला शिकवलं जातं, शाळेत पाठवलं जातं, तुम्ही शिकावं आणि भारत सरकारला पण वाटतं 12वी पर्यंतचं शिक्षण आमच्या पोरींनी घेतलं पाहिजे, कंपल्सरी घेतलं पाहिजे. तर ह्या शिक्षण कशासाठी दिलं जातं? ह्या शिक्षणाची 4 उद्दिष्ट आहेत. पहिलं आहे आम्हाला शिक्षित करणं. ऐकताय तुम्ही का कंटाळा आलाय?
पहिलं उद्दिष्ट आहे शिक्षित करणं. शिक्षित करणं म्हणजे मला लिहायला वाचायला शिकवणं. सगळ्यांना येतं? म्हणजे पहिलं उद्दिष्ट आपण पार केलेलं आहे. दुसरं उद्दिष्ट आहे सुशिक्षित करणं. सुशिक्षित आहात तुम्ही? हो. सुशिक्षित असणं म्हणजे काय? तर मला लिहायला वाचायला येतं आणि मला तशा पद्धतीने विचार करता येतो. म्हणजे मला कळतं चांगलं काय वाईट काय आणि मला त्या पद्धतीने विचार करता येतो, म्हणजे तो माणूस सुशिक्षित असतो. तिसरं उद्दिष्ट आहे सुसंस्कारित करणं किंवा सुसंस्कृत करणं. सुसंस्कृत करणं म्हणजे काय? तर मला लिहायला वाचायला येतं, मला तसा विचार करता येतो आणि मला तसं वागता येतं. येतं का तुम्हाला? येतं? मला लिहायला वाचायला येत असेल, त्याच्यावरती विचार करायला येत असेल आणि मला जर तसं वागता येत असेल तर आम्ही झालो सुसंस्कृत. बघा, आणि चौथं शिक्षणाचं उद्दिष्ट आहे सृजनशील व्यक्तिमत्व घडवणं. सृजनशील व्यक्तिमत्व घडवणं हे शिक्षणाचं चौथं उद्दिष्ट आहे. सृजनशील व्यक्तिमत्व म्हणजे काय असतं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल तर सृजनशील व्यक्तिमत्व म्हणजे मला लिहिता वाचता येतं, मला तसा विचार करता येतो, मला तसं वागता येतं आणि माझ्यासारखा समाज घडावा याच्यासाठी मी जर योगदान देत असेल तर ते झालं सृजनशीलतेचं उदाहरण. कळतंय तुम्हाला? मग ह्या सृजनशीलतेमध्ये कोण येतात? तर आमचे संत तुकाराम येतात, ज्ञानेश्वर येतात, आहे ना, बहिणाबाई चौधरी येतात, कर्मवीर येतात, आंबेडकर येतात, खूप लोकांची, महात्माजी येतात, महात्मा फुले येतात, सावित्रीबाई येतात, आहे ना, खूप लोकांची आपण नावं घेऊ शकतो सृजनशील व्यक्तिमत्वामध्ये. अलीकडच्या काळातले आपण काही व्यक्तिमत्व बघितले तर गोविंद पानसरे असतील, आपले नरेंद्र दाभोळकर असतील, ह्या लोकांनी सुद्धा प्रयत्न केले. किंवा सुधामूर्तींचं उदाहरण द्यायला झालं तर सुधामूर्ती ऐकले? कुठंतरी तुम्हाला त्यांचं लेसन असणार आहे. सुधामूर्ती यांना 2016 साली रयत शिक्षण संस्थेने रयत माऊली हा पुरस्कार दिला. रयत माऊली हा पुरस्कार 2.5 लाखाचा सुधामूर्तींना दिला. रयत माऊली हा पुरस्कार मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी स्वतःचे 7.5 लाख रुपये त्याच्यात टाकले आणि रयत शिक्षण संस्थेला दिली आणि सांगितलं, तुम्ही साताऱ्यामध्ये अनाथ मुलींच्यासाठी शाळा चालू करा, वसतिगृह चालू करा. सुधामूर्ती ह्या इन्फोसिसच्या चेअरपर्सन. इन्फोसिस जी कंपनी जगामध्ये भारताची इमेज बदलवायला थोडासा हातभार लावणारी कंपनी, ती सुधामूर्ती सांगते. परवा मला वाटतं करोडपतीच्या शोला पण त्या आल्या होत्या, तुम्ही बघितलं असेल. त्या सुधामूर्ती काय सांगतात? ज्या सुधामूर्तींची दिवसाची उलाढाल करोडोंची आहे, दिवसाची बोलते मी, करोडो रुपयांची उलाढाल आहे, त्या सुधामूर्ती म्हणतात गेल्या 21 वर्षात मी एकही नवीन साडी खरेदी केली नाही. म्हणजे विचार करा, मला जर नवऱ्याने 1000 रुपये दिले तर मी विचार करते कुठल्या दुकानात गेलं तर चांगली साडी मिळेल. आणि ही सुधामूर्ती करोडो रुपयांचं उलाढाल करणारी सांगते की गेल्या 21 वर्षात मी एकही साडी खरेदी केली नाही. आणि मग आम्हाला विचार करावासा वाटतो की हे तर खरंच आहे. दिलं शिक्षण कशासाठी? आम्हाला साडीवरचे मॅचिंग ब्लाउज करण्यासाठी, ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तासनतास बसण्यासाठी. दिलं शिक्षण कशासाठी? आम्हाला घरातल्यांशी वाद घालता यावं याच्यासाठी का? मी सुंदर दिसावे इतकंच प्रयत्न करता यावेत याच्यासाठी. सावित्रीबाईंनी शिक्षणाची दारं उघडी कशासाठी केली? तर आमच्या स्त्रीला सन्मानाने जगता यावं, तिला तिचे सर्व हक्क अधिकार मिळावेत, तिला बोलता यावं, तिला अन्यायाविरुद्ध वाचा फोडता यावी, याच्यासाठी आम्हाला शिक्षण दिलं. पण दुर्दैवाने आपण बघतो आजकाल आम्ही शिकलेल्या महिला की आमचा सगळा वेळ नको त्या गोष्टीमध्ये, सृजनशील व्यक्तिमत्वाचे पैलू आमच्यामध्ये अजून आले नाहीत. तर शिक्षणाचा 4था टप्पा गाठायला आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तुम्ही सगळे त्या 4थ्या टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचाल अशी अपेक्षा करते. आणि थांबू आता. मी व्यक्तिमत्व विकासावरती पूर्ण दिवस वर्कशॉप घेते, खूप सारे ॲक्टिव्हिटीज घेते, दिवसभर मी बोलू शकते.
दिवस काय 3 दिवसाचे सेशन घेते. आपल्या इथं सॉफ्ट स्किलचा 3 महिन्याचा कोर्स घेतला. बोलण्यासाठी प्रचंड आहे. जे काही आठवेल, जे काही तोंडात येईल, जे काही तुम्हाला सांगावंसं वाटेल तितकं सांगण्याचं आणि कमीत कमी वेळात. मला माहिती आहे तुम्ही मांडी घालून बसलेला आहे आणि मांडी घालून बसणं म्हणजे खूप कष्टाचं काम असतं. ते मांडी घालून बसत चला, कारण नंतर म्हातारपणी मांडी घालता बऱ्याचशाच लोकांना येत नाही, कारण मांडी घालायचं विसरलेलो असतो. त्यामुळे जेवताना मांडी घालून बसणं, जिथं शक्य आहे प्रार्थनेला बसणं गरजेचं असतं. आणि शेवटचा मुद्दा सांगते, स्वतःचं आरोग्य जपणं. तुम्ही जर बॉडीली स्ट्रॉंग असाल, आतमधून कणखर असाल, तुम्ही रोज एक्सरसाइज केला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, खेळलं पाहिजे, है ना, आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवलं पाहिजे. मी आजारी नाही पडलं पाहिजे, माझं डोकं दुखत आहे म्हणून मी शेजारणीला नाही सांगितलं पाहिजे, कारण आम्ही आमच्या निगेटिव्हिटीचं मार्केटिंग नाही करणार आहोत. तर मी तंदुरुस्त कशी राहील. आमच्या कॉलेजची मुलं म्हणतात मॅडम काल आजारी होतो. मला कळत नाही हे तरुण आहे का म्हातारं झाले, हे सारखंच कसं आजारी पडते. तर आजारी पडणं काय हे युवकांचं लक्षण नाही. त्यामुळे स्वतःचं आरोग्य जपा. इंग्लिश खूप छान बोलायला शिका. इंग्लिश बोलायला लागला की ऑटोमॅटिक जो ग्लो आहे ना, त्याला पार्लरमध्ये जावं लागत नाही, फेशियल करावं लागत नाही, नाही गेलं तरी चालतं. तो ग्लो आतमधून येतो, तो डोळ्यामधून रिफ्लेक्ट होतो आणि तो आमच्या पर्सनॅलिटीमधून दिसून येतो. त्यामुळे मी जास्तीत जास्त शिकेन, रोज काहीतरी नवीन शिकेन आणि मी माझं व्यक्तिमत्व माझ्यासाठी, माझ्या आयुष्यासाठी समृद्ध बनवेन. ढासळलेला आत्मविश्वास, चुकणारे निर्णय, सततचं भय, करिअरचं टेन्शन, नेहमीची चिंता, गोंधळलेले मन, भकास विचार, उदास मन, सारखा अविश्वास, सतत शंका, निराशा, अपयश, अपेक्षाभंग, अमर्याद गरजा, अपूर्ण इच्छा, अशांत मन, आळसटलेला दिवस, खचलेलं मन आणि कृतीशून्य शरीर, या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ज्याच्याकडे भावनाशील हृदय आहे, विचारशील बुद्धी आहे आणि कृतीशील हात आहे, तो माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर तो यशस्वी होतच होतो. फक्त गरज आहे ती म्हणजे आपल्या विचारांवरती काम करायची आणि आपल्यासाठी सोनेरी भविष्य घडवण्याची. शेवटी एकच सांगते, कर्तृत्वाला मेहनतीचे अश्व जुंपायचे असतात, कर्तृत्वाला मेहनतीचे अश्व जुंपायचे असतात. एकच दिशा ठरवायची असते, एकच दिशा ठरवायची असते. निग्रहाचे लगाम हातात ठेवायचे असतात, निग्रहाचे लगाम हातात ठेवायचे असतात आणि सातत्याचा चाबूक स्वतःवरच उगारायचा असतो. सातत्याचा चाबूक स्वतःवरच उगारायचा असतो, तरच आपल्याला व्यक्ती या गावापासून चालू झालेला प्रवास व्यक्तिमत्व या महानगरीपर्यंत नेता येतो. ओके, आता मी थांबते. मी पुढे जाऊन सगळ्या कॉलेजमध्ये जिथं कुठं जाईल तिथं सांगेल काय ती शाळा, काय त्या पोरी, काय ते शिक्षक, काय ती शिस्त, सगळं कसं एकदम ओके मध्ये. थँक्यू, बाय बाय. जवळजवळ अगदी घड्याळी 1 तास आपण तातोडे मॅडम यांचं जे वक्तृत्व आहे ते आपण ऐकतोय, अनुभवतोय आणि थोडा सुद्धा कंटाळा विद्यार्थिनींना आलेला नाही. म्हणजे या किंचित सुद्धा कंटाळा विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसत नाही. इतकं मॅडमनी अगदी जागेवर आमच्या विद्यार्थिनींना खिळवून ठेवलेलं आहे. विद्यार्थिनींना नाही तर आम्हा सर्व शिक्षकांना सुद्धा हसायला भाग पाडलं, खळखळून हसायला भाग पाडलं. तर बघा, जवळजवळ 1 तास झालं आज आपल्या विद्यालयामध्ये आपल्या जवळच्याच कॉलेजच्या आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर तातुबडे मॅडम या आज आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित झालेल्या होत्या. देसाई सरांनी त्यांना व्याख्यानासाठी बोलवण्यात आलेलं होतं, बोलवलेलं होतं. तर तातुबडे मॅडमचं नाव ऐकल्याबरोबरच आम्ही म्हटलं की मॅडम आम्ही खूप आधीपासूनच बघतोय, ओळखतोय, परंतु एवढ्या जवळून त्यांना ऐकण्याचा आज हा पहिलाच प्रसंग आहे
आणि खरंच आम्ही सुद्धा सर्व शिक्षक सुद्धा तुमच्या या व्याख्यानांना अगदी भारावून गेलेलो आहोत. तर अतिशय प्रभावी आणि ओघवती भाषा, थेट विद्यार्थिनीच्या काळजाला हात घालणारी भाषा, असं आज मॅडमचं वक्तृत्व व्याख्यान खरोखरीच अतिशय कौतुकास्पद असं मॅडम तुम्ही व्याख्यान दिलं विद्यार्थिनीला. अगदी अवघड वाटणारा हा व्यक्तिमत्व विकास हा विषय सुद्धा अगदी हसत खेळत तुम्ही हाताळला. आणि खरंच तुम्हाला असं वाटलेलं की तुम्ही सिनियर कॉलेजला शिकवलेलं आहे आणि ह्या छोट्या छोट्या मुलींना कसं तुम्ही सांगणार, परंतु ती कसं काय राहिली नाही. तर अतिशय सुंदर असं आपण व्याख्यान आज विद्यार्थिनींना दिलं. आपल्या या भाषणातून तुम्ही विद्यार्थिनींसमोर व्यक्तिगत विकासाचे जे काही पैलू आहेत, 4 जे पैलू आहेत, कोणते कोणते पैलू आहेत विद्यार्थिनींनो? दुसरा स्वतःवर प्रेम करा, तिसरा स्वतःवर विश्वास ठेवा आणि चौथा खूप महत्वाचा स्वतःचं जे आहे ते ठेवा. तर आता मॅडमनी जे काही 4 पैलू आपल्यासमोर मांडलेले आहेत ते तुम्ही आत्मसात केलेले आहेतच, आता ऐकलंय, परंतु आचरणात आणण्याची गरज आता या क्षणापासून आहे. तर मी मॅडम तुम्हाला विद्यार्थ्यांच्या वतीनं पाहिजे देते की खरंच आज तुम्ही जे व्याख्यान दिलं त्याचं विद्यार्थी आमच्या तरी सगळे गुण आत्मसात करतील आणि निश्चितच एक आत्मविश्वास पूर्ण आयुष्य विद्यार्थी आमच्या जगतील. आपण मॅडम या आमच्या विद्यालयामध्ये आला, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, खरंच त्यांच्यामध्ये जो बदल होणार आहे तो केवळ या व्याख्यानामुळेच होईल असं मला वाटते. तर मी विद्यालयाच्या आदरणीय मॅडम, विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, आमच्या इयत्ता 5वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थिनी, आमचे शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते.